हॅलो स्टुडंट्स, युनिट फर्स्टमधला आपला इंट्रोडक्शन टू मेडिसिनल केमिस्ट्री, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट, फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज हे 3 पॉईंट झाले आहे. आज आपण बघणार आहोत लास्ट आपला पॉईंट, दॅट इज ड्रग मेटाबॉलिझम, आणि त्याच्यामधला सब पॉईंट ड्रग मेटाबॉलिझम प्रिन्सिपल फेज 1 आणि फेज 2 हे आपण आज कवर करणार आहोत. तर मेटाबॉलिझम हा वर्ड तुम्ही बऱ्याचदा ऐकला असणार. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा फूड इंटेक करतो, कुठल्याही प्रकारचा ड्रग इंटेक करतो, तर आपण त्याचं मेटाबॉलिझम होतो, अशा हे टर्म बऱ्याचदा ऐकली असणार. तर डिटेलमध्ये बघूया की मेटाबॉलिझम म्हणजे काय. तर एक समजायसाठी एक एक्झाम्पल घेऊया की नेमकं मेटाबॉलिझम हे होते कशासाठी. तर ADME हा एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणार. ADME म्हणजे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. हे जे 4 टर्म आहे ते 4 टर्म एकमेकाला कनेक्ट आहे. म्हणजे काय, आता आपल्याला ड्रग ॲब्सॉर्प्शन बघायचं आहे म्हणून आपण ड्रगच्याच रिलेटेड बघणार आहोत, ना की आपल्याला फूडचं बघायचं आहे. सो आता आपण काय होतं की ड्रग इंटेक केल्यानंतर ते काय होतं, ॲब्झॉर्ब होतं, डिस्ट्रीब्यूट होतं. ठीक आहे. सो ॲब्झॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशन काय आहे, ते एकमेकाला इंटरकनेक्ट आहे. ॲब्झॉर्प्शन झाल्याशिवाय डिस्ट्रीब्युशन होणार नाही. सेम केसमध्ये आहे, जोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या ड्रगचं मेटाबॉलिझम होणार नाही तोपर्यंत ते एक्सक्रीट आउट होणार नाही. एक्सक्रीट आउट होणार नाही म्हणजे काय, तर आपल्या बॉडीच्या बाहेर ते निघणार नाही. सो मेटाबॉलिझम कशासाठी होत असतं की तर ते एक्सक्रिशन व्हावं ड्रग्सचं, त्याच्यासाठी मेटाबॉलिझम होत असतं. आता कन्सिडर करूया की आपला एक ड्रग आहे. ड्रगचं नेचर आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं की आपले ड्रग कुठल्या नेचरचे असतात, तर ते हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिक नेचरचे असतात. फर्स्ट केसमध्ये बघूया की फॉर एक्झाम्पल आपला ड्रग हा हायड्रोफिलिक नेचरचा आहे. हायड्रोफिलिक नेचरचा आहे म्हणजे काय, तर आपला ड्रग हा वॉटर सोल्युबल आहे, राईट. आता कुठलाही ड्रग इंटेक केल्यानंतर तो काय करतो, ॲब्झॉर्ब झाल्यानंतर तो कुठं जातो, तर सगळ्यात पहिले तो जातो कॅपिलरीजमध्ये. ठीक आहे. किंवा ॲट द एंड तो कुठं पोचतो, तर त्याचं साईड ऑफ ॲक्शनमध्ये खूप सारे टिश्यूज असतात. टिश्यू कशाने बनलेले असते, तर सेल मेम्ब्रेननी बनलेली असते, सेलनी बनलेली असते. ओके. आणि सेल ही कशाने कवर असते, तर सेल मेम्ब्रेननी. सो डायरेक्टली बघूया की जेव्हा आपण एखादा हायड्रोफिलिक ड्रग इंटेक करतो तेव्हा तो आपल्या सेल मेम्ब्रेनपर्यंत जेव्हा पोहोचतो तर तो कसा एंटर करतो, कारण आपल्याला माहिती आहे ही जी सेल मेम्ब्रेन आहे, ही सेल मेम्ब्रेन कशाने बनलेली आहे, तर ती फॉस्फोलिपिडनी बनली आहे. कशाने, फॉस्फोलिपिडनी बनली आहे. फॉस्फोलिपिड म्हणजे काय, अगेन लिपोफिलिक इन नेचर. आता वी नो लाईक डिझॉल्व्स लाईक. ठीक आहे. मग आता हायड्रोफिलिक ड्रग आहे आपला, तर हायड्रोफिलिक ड्रगला जर आपली सेल मेम्ब्रेनला क्रॉस करायची असणार तर ते कशा थ्रू करणार, तर आपले जे सेल वॉल असते, सेल मेम्ब्रेन असते, त्याच्यामध्ये पोअर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. छोटे छोटे छिद्र प्रेझेंट असतात आणि त्याच्या थ्रू हे आपले जे काही हायड्रोफिलिक ड्रग आहे ते आपल्या सेल वॉलमध्ये, सेल मेम्ब्रेनमध्ये एंटर करतात. ठीक आहे. आणि जे काय पर्टिक्युलर डिझायरेबल त्याची इफेक्ट शो करतात. तर हे कशाबद्दल झालं, ते झालं हायड्रोफिलिक ड्रग मॉलिक्यूलबद्दल. सेकंड केसमध्ये बघूया की जर आपला ड्रग हा लिपोफिलिक नेचरचा आहे, तर लिपोफिलिक नेचरचा जर आपला ड्रग असला तर त्याला परमिएबिलिटीची गरज नाही. का, तर ही जी सेल मेम्ब्रेन ती फॉस्फोलिपिडची आहे आणि लिपोफिलिक नेचरची असल्यामुळे ती इझिली आपला जो ड्रग आहे त्याला पास होऊ देणार थ्रू आउट अवर सेल. ठीक आहे. सो हे जे लिपोफिलिक ड्रग आहे इझिली आपल्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करणार आणि सेलमध्ये जाऊन एंटर होणार आणि त्याची डिझायरेबल जे काय ॲक्शन ते शो करणार. ठीक आहे. आता हे झालं ॲब्सॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये. बट मेटाबॉलिझम होताना काय होतं की हा जो आपला ड्रग मॉलिक्यूल आहे, आता आपल्याला सगळ्यांना एक रफली आयडिया आहे की मेटाबॉलिझम कुठं होतं. मेटाबॉलिझम हे जवळजवळ 80% मेटाबॉलिझम हे आपल्या लिव्हरमध्ये होत असतं. ठीक आहे. आता एक लास्टचा टर्म आपल्याला माहिती आहे एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे काय की कुठलाही एखादा सबस्टन्स हे बॉडीच्या बाहेर काढणं. आता एक्सक्रिशन कशा थ्रू होतं, तर एक्सक्रिशन हे आपल्याला स्वीटच्या थ्रू होतं. ठीक आहे. जे काही एअर आपण एक्झेल करतो, इनहेल एक्झेलेशन माहिती आहे, आपला जर श्वास घेतो आणि श्वास सोडतो तर त्याच्याही थ्रू आपण बरेच ड्रग जे काय आहे ते एक्सक्रीट आउट करतो. त्याच्यानंतर बाईल विथ द हेल्प ऑफ फिसेस आपण आपले जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे ते बॉडीच्या थ्रू एक्सिट आउट करतो आणि विथ द हेल्प ऑफ युरिन. सो
हे जे काही 4 टर्म आहे, या 4 टर्मच्या सहाय्याने आपण जे काही आपल्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड सबस्टन्स आहे, अनवॉन्टेड ड्रग आहे, त्याला रिमूव्ह करतो. आता वी नो की 80% ड्रग हा कुठं मेटाबलाइज होतो, तर हा आपला लिव्हरमध्ये होतो. आता लिव्हरमध्ये कशाच्या थ्रू एक्सक्रीट आउट होतो, विथ द हेल्प ऑफ बाईल इट गेट एक्सक्रीट आउट. ओके. आता किडनी कशा थ्रू एक्सक्रीट आउट करतो कुठलाही सबस्टन्स, तर किडनी काय करतो, युरिन प्रोड्यूस करतो. ठीक आहे. युरिन म्हणजे काय, युरिन वी नो इट इज अ हायड्रोफिलिक इन नेचर, ते काय वॉटर सोल्युबल असतं युरिन. सो म्हणजे आता जर आपला एखादा ड्रग आहे जो हायड्रोफिलिक नेचरचा आहे आणि त्याला जर आपल्या बॉडी थ्रू एक्सक्रीट आउट व्हायचं असणार विथ द हेल्प ऑफ दिस किडनी, तर त्याला कुठल्याही प्रकारचं मेकॅनिझमची गरज नाही. का गरज नाही, तर वी नो लाईक डिझॉल्व्स लाईक. इथे जर आपल्या ड्रगचं जर सर्क्युलेट होऊन तो जर किडनीमध्ये जर आला, तर तो इझिली एक्सक्रीट आउट होणार विथ द हेल्प ऑफ युरिन. का, तर आपलं युरिनही हायड्रोफिलिक नेचरचा असतं आणि आपला जो ड्रग आहे तोही हायड्रोफिलिक नेचरचा आहे. तर हे जे काही प्रोसेस होतं, एक नॉर्मल प्रोसेस की आपला ड्रग ॲब्सॉर्ब झाला, डिस्ट्रीब्यूट झाला, त्यानं त्याची ॲक्शन शो केली आणि विथ द हेल्प ऑफ किडनी अँड ते युरिनच्या थ्रू एक्सक्रीट आउट झालं. तर हे जे काही मेटाबॉलिझम आहे त्याला आपण फेज 1 मेटाबॉलिझम म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना की फेज 1 मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर जे काही आपले हायड्रोफिलिक ड्रग आहे ते विथ द हेल्प ऑफ युरिन अँड किडनी, तर ते आपल्या बॉडीच्या थ्रू एक्सक्रीट आउट होतो. समजलं सगळ्यांना. जे काही आतापर्यंत जे काय एक्सप्लेनेशन सांगितलं तर ते काय सांगायचं होतं की फेज 1 म्हणजे काय, तर असे ड्रग जे आपले हायड्रोफिलिक नेचरचे आहे आणि ते आपल्या युरिनच्या थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर काढले जाते. ठीक आहे. तर आता फेज 2 म्हणजे काय, तर आता फेज 2 हा जनरली लिपोफिलिक ड्रग मॉलिक्युलसाठी ऑकर होतो. तर आत्तापर्यंत जे काही आपण ड्रग स्टडी केले किंवा आणखीन पुढेही आपण आपल्या फार्मसीमध्ये जे ड्रग स्टडी करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला 80% ड्रग जे आहे ते लिपोफिलिक नेचरचे आहे. सो फेज 2 मेटाबॉलिझम ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजणे की फेज 2 मध्ये नेमकं होतं तरी का फक्त 20% ड्रग हे हायड्रोफिलिक नेचरचे आहे आणि 80% हे लिपोफिलिक नेचरचे आहे. का, तर आपली जी काय सेल मेम्ब्रेन असते ते लिपोफिलिकची नेचरची आहे आणि आपल्याला इम्पॉर्टंट काय की आपला जो हा आपण ड्रग इंटेक करतो तेव्हा हा आपल्या ड्रगने एक डिझायरेबल इफेक्ट आणि तो क्विकली इफेक्ट शो करायला पाहिजे. नाहीतर गोळी आज घेतली आणि इफेक्ट उद्या शो करणार, तर त्यासाठी ते आपल्याला गरजेचं नाही. आपल्याला काय गरजेचं आहे की आता आपला पेशंट आजारी आहे तर तो आपली गोळी घेणार आणि लगेच एक अर्धा पाऊण तासात तो ठीक होणार. सो आपण ॲज अ फार्मासिस्ट आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपला हा जो ड्रग आहे तो आपल्या ड्रगने क्विक ॲक्शन शो करायला पाहिजे. सो दॅट पेशंट हा आपला लवकर क्युअर होणार. म्हणून मग आपले जे काय 80% ड्रग्स आहे ते लिपोफिलिक नेचरमध्ये. सो आता 80% ड्रग लिपोफिलिक आहे, मग आता एक्सक्रीट आउट कसे होणार, युरिनच्या थ्रू तर होणार नाही. का होणार नाही, जर हा ड्रग जरी आपल्या ब्लड सर्क्युलर थ्रू किडनीमध्ये पोहोचला तरीही तो काय होणार, एक्सक्रीट नाही होणार. का नाही होणार, तो रिॲब्झॉर्ब होणार. का, तर तो लिपोफिलिक नेचरमध्ये आहे. वी नो लाईक डिझॉल्व्स लाईक, राईट. परत सांगायची गरज नाही. का, तर लिपोफिलिक ड्रग हायड्रोफिलिकमध्ये मिक्स होणार नाही आणि तो परत सेल वॉलमध्ये ॲब्झॉर्ब होणार. का, तर सेल वॉल ही लिपोफिलिक नेचरमध्ये असते. मग आता काय होतं की हे जे काही लिपोफिलिक ड्रग आहे त्या लिपोफिलिक ड्रगला हे कन्वर्ट केले जाते हायड्रोफिलिक नेचरमध्ये. ठीक आहे. आणि हे जे काही कन्व्हर्जन असतं त्या कन्व्हर्जनला मेटाबॉलिझम म्हणते. एकतर काय होतं की हा जो आपला ड्रग मॉलिक्युल आहे, ह्या ड्रग मॉलिक्युलला कुठल्या तरी प्रकारचं एखादं कॉन्ज्युगेट अटॅच केलं जातं, त्याचं स्ट्रक्चर चेंज करतं आणि त्याची पोलॅरिटी हे इन्क्रीज केली जाते. पोलॅरिटी इन्क्रीज केली म्हणजेच काय, तर त्याचे हायड्रोफिलिक नेचर इन्क्रीज केला. त्याच्यामध्ये आपण जे काही आपला हायड्रोजन आणि अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा फंक्शनल ग्रुप त्याला ॲड करून आपण आपले जे काही लिपोफिलिक सबस्टन्स आहे त्याला हायड्रोफिलिकमध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर ते एक्सक्रीट आउट होतो. सो फेज 2 म्हणजे काय, तर जे आपले लिपोफिलिक ड्रग जे आहे त्याला कन्वर्ट केलं जाते हायड्रोफिलिक नेचरमध्ये आणि ते एक्सक्रीट आउट होते. सगळ्यांना समजलं आहे की नेमकं फेज 1 मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि फेज 2 मेटाबॉलिझम म्हणजे काय. फेज 1मध्ये काय होतं की जे आपले हायड्रोफिलिक ड्रग आहे ते विथ द हेल्प ऑफ किडनी हे इझिली एक्सक्रीट आउट होतं. बट फेज 2मध्ये काय होतं, लिपोफिलिक जे ड्रग आहे त्याला कन्वर्ट केलं जातं हायड्रोफिलिक नेचरमध्ये आणि त्याच्यानंतर ते एक्सक्रीट आउट होतं विथ द हेल्प ऑफ दिज बाईल्स अँड युरिन्स. ठीक आहे.
सो बघूया थिअरॉटिकली की आपलं मेडिसिनल केमिस्ट्री हे मेटाबॉलिझमबद्दल काय म्हणतं. तर मेटाबॉलिझममध्ये काय करतो की आपला जो ड्रग मॉलिक्युल आहे याच्यावरती कुठल्या तरी प्रकारचा एन्झाईम हे जाऊन अटॅक करतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही स्ट्रक्चर स्लाइटली चेंज होतं आणि जे काही फॉर्म होतं त्याला आपण मेटाबोलाइट म्हणतो. ठीक आहे, मेटाबॉलिझम प्रोसेसनं जे काही फॉर्म होतं त्याला आपण मेटाबोलाइट म्हणतो आणि ते बॉडीच्या बाहेर आपण एक्सक्रीट आउट करतो. तर हे जी मेटाबॉलिझम प्रोसेस आहे ही एक फार्माकोकायनेटिक प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये काय होतं की एन्झाईम कन्व्हर्जन होतं. एका केमिकलला दुसऱ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट केलं जातं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. आणि हे जे काही आपले लिपिड सोल्युबल सबस्टन्स आहे किंवा नॉन पोलर सबस्टन्स आहे त्याला वॉटर सोल्युबल आणि पोलर सबस्टन्समध्ये कन्वर्ट केला जातो. सो सगळ्यांना क्लिअर आहे की मेटाबॉलिझम म्हणजे काय. आणि मेटाबॉलिझममध्ये जे काही लिपिड सोल्युबल ड्रग आहे हे रिॲब्झॉर्ब होतात का, तर त्याच्या नेचरमुळं ते लिपिड सोल्युबल आहे आणि त्याच्यामुळं ते एक्सक्रीट आउट होत नाही फेज 1मध्ये आणि त्याचसाठी ही फेज 2 मेटाबॉलिझम कॅरीड आउट होते सो दॅट आपले जे लिपोफिलिक ड्रग आहे ते इझिली पास आउट होतात. तर याच्यामध्ये काय होतं की लिपिड सोल्युबल जे ड्रग आहे म्हणजे लिपोफिलिक नेचरचे जे ड्रग आहे त्याला आपण वॉटर सोल्युबलमध्ये कन्वर्ट करतो. आपण म्हटल्यापेक्षा जी आपली बॉडी आहे ती ऑटोमॅटिकली हायड्रोफिलिक नेचरमध्ये कन्वर्ट करते विथ इन्क्रीजिंग देअर पोलॅरिटी. देन जे काही अनदर पार्टमध्ये काय होतं, जे काही ॲक्टिव्ह ड्रग्ज आहे ॲक्टिव्ह ड्रग्जला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आता काय, आता आपण एखादा ड्रग इनहेल केला तर आता हा ड्रग आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. आता फॉर एक्झाम्पल फीवरसाठी आपण पॅरासिटामॉल घेतली आणि घेतल्यानंतर एक पर्टिक्युलर टाईम पिरियडनंतर आपला फीवर ही रिड्यूस झाला. मग आता आपलं गरजेचं काय आहे की हा जो पॅरासिटामॉल ड्रग आहे हा आपल्या बॉडीच्या बाहेर काढायची गरज आहे का, तर आपलं बॉडी टेम्परेचर हे नॉर्मल आलं आहे. सो आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की हा जो आपला ड्रग मॉलिक्यूल आहे हा एक्सक्रीट आउट झाला पाहिजे. जर हा ड्रग मॉलिक्यूल एक्सक्रीट आउट झाला नाही तर इथं ह्याचं ॲक्युम्युलेशन होणार आणि काय होणार, ही टॉक्झिसिटी क्रिएट करणार. सो एक्सक्रिशन इम्पॉर्टंट आहे. मग काय होतं, इथं ॲक्टिव्ह फॉर्म जो आहे त्याला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जाते आणि ते एक्सक्रीट आउट करते. ठीक आहे, so active form which give pharmacological response, it convert into inactive form which does not give any pharmacological action or response. so आपला जो काही ॲक्टिव्ह ड्रग आहे त्याला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा मेटाबॉलिझम करतं. आता थर्ड केसमध्ये काय होतं की इनॲक्टिव्ह जे ड्रग आहे त्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. आता इनॲक्टिव्ह ड्रग म्हणजे काय, म्हणजेच आपले प्रोड्रग. आता काही ड्रग्स असे आहे जे आपल्या GI ट्रॅकमध्ये गेल्यानंतर इरिटेशन कॉज करते. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर स्टमक. आता एखादा ड्रग काय करतो की इथं गेल्यानंतर बरेच असे ड्रग आहे जे आपल्या स्टमकमध्ये गेल्यानंतर इरिटेशन कॉज करतं. तर मग काय होतं, आता ड्रग घेतला, ड्रगचं आपल्याला स्टमकमध्ये काम नाही आहे, ड्रगचा आपल्या डिझायरेबल साईड ऑफ ॲक्शनमध्ये काम आहे. बट कुठलाही एखादा ड्रग आपण जेव्हा माउथ थ्रू इंटेक करतो तेव्हा तो पहिल्यांदा कुठं जाणार, स्टमकमध्ये जाणार. मग अशा वेळेस काय करतो आपण, त्या ड्रगला एक आणखीन कोटिंग करतो म्हणजे त्याला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. आता हा स्टमकमध्ये गेल्यानंतर काय होतं, याची जी पहिली लेअर आहे ती रिमूव्ह आउट होणार, डिटॅच्ड होणार आणि पहिली हे इथं डिकम्पोज्ड होणार. त्याच्यानंतर पहिली लेअर डिकम्पोज झाली म्हणजे ड्रगचा आणि स्टमकचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मग काय होणार, इरिटेशन कॉज होणार नाही आणि आपला जो ड्रग आहे फर्दर पास होणार त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करायसाठी. सो जे काही आपले प्रोड्रग आहे त्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुद्धा आपल्या मेटाबॉलिझम तितकाच इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. फॉर एक्झाम्पल मॉर्फिनला आपण ॲज अ प्रोड्रग म्हणून घेतो आणि त्याला ते जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतं तेव्हा ते कन्वर्ट होतं मॉर्फिन 6 ग्लुकोरोनेट. हे कशामुळं फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये ॲड होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स अँड विच इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑर ॲक्टिव्ह मेटाबोलाइट. सो जे काही आपले ड्रग्ज आहे मोस्ट ऑफ द लिपिड ड्रग्स असतात त्याला कन्वर्ट केले जातात हायड्रोफिलिक नेचरमध्ये सो दॅट इट गेट इझिली एक्सक्रीट आउट. ओके, सो सगळ्यांना क्लिअर आहे की मेटाबॉलिझम म्हणजे काय. इझिली तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता की मेटाबॉलिझम म्हणजे काय, फेज 1 म्हणजे काय आणि फेज 2 म्हणजे काय. तर ही एक अशी रफली एक डायग्रॅम आहे जी आपल्याला मेटाबॉलिझम फेज 1 फेज 2 काय ते एक्सप्लेन करते की जेव्हा ड्रग इंटेक करतो तर फेज 1मध्ये काय होतं की फेज 1मध्ये आपला जो ड्रग आहे
ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस आणि रिॲक्शन, ह्या 3 रिॲक्शन आणि आणखीनही काही रिॲक्शन आहे त्याच्या अंडरगो आपला ड्रग जातो आणि तो एका इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये, इनॅक्टिव्ह ड्रग फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतो आणि तो जो काही फॉर्म होतो त्याला मेटाबोलाइट ए म्हणतात. काही काही केसमध्ये आपला ड्रग हा मेटाबोलाइट ए जसा फॉर्म झाला तसा तो एक्सक्रीट आउट होतो. बट काही ड्रग्ज असे असतात जे ह्या कंडिशनमध्ये एक्सक्रीट आउट होत नाही, तर हे काय करतात तर फेज 2 मध्ये जातात. फेज 2 मध्ये गेल्यानंतर याला याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होतात. कुठल्या रिॲक्शन होतात ते आपण बघूया. तर ह्या रिॲक्शन थ्रू ह्याला कन्वर्ट केलं जातं मेटाबोलाइट बी मध्ये आणि ते विथ द हेल्प ऑफ युरिन आणि बाईल आपल्या बॉडीच्या थ्रू एक्सक्रीट आउट करतो. सो सगळ्यांना क्लिअर आहे की मेटाबॉलिझम म्हणजे काय. तर आता फेज 1 मध्ये काय होतं, फेज 1 रिॲक्शनमध्ये बऱ्याचशा काही अशा केमिकल रिॲक्शन आहे, जसं आता ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस आणि रिडक्शन, अशा वेगवेगळ्या रिॲक्शन आहे ज्याच्या थ्रू आपलं हे जे काही ड्रग ते मेटाबोलाइट 1 मध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि हे जे रिॲक्शन्स आहे हे रिॲक्शन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम दॅट इज सायटोक्रोम P450 ऑक्सिडेज, ग्लुकोरोनिल ट्रान्सफरेज, असे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत जे आपल्या मेटाबॉलिझमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फेज 1 रिॲक्शन जर बघितलं तर ही जी काही ही नॉन सिंथेटिक रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं की आपला मेटाबॉलाइज्ड हा ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलिसिस आणि अशा वेगवेगळ्या रिॲक्शननं काय होतं की आपला जो ड्रग आहे त्याला त्याची पोलॅरिटी ही इन्क्रीज केली जाते. आणि पोलॅरिटी इन्क्रीज केली म्हणजे काय, ते वॉटर सोल्युबल होणार आणि वॉटर सोल्युबल झालं म्हणजे काय, तर ते बॉडीच्या थ्रू एक्सक्रीट आउट होणार. तर ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, वी नो ऑक्सिडेशन म्हणजे काय, देर इज अ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जेव्हा एखादी कुठलीही केमिकल प्रोसेस असते तेव्हा जर आपण ऑक्सिजन ॲड केला तर काय होतं, त्या प्रोसेसला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. किंवा अनदर केसमध्ये काय होतं की हायड्रोजनला जर डिटॅच केलं, रिमूव्ह केलं, तेव्हाही आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. तर इथेच हे ऑक्सिडेशन कॅरीड आउटसाठी एन्झाईम्स यूज केले जातात. तर एन्झाईम कुठले तर ते मायक्रोझोमल मोनो ऑक्सिजनेस असतात जे लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल सायटोक्रोम P450. एवढं मोठं स्पेलिंग न लिहिता आपण डायरेक्ट असंही लिहू शकतो, तर कन्सिडर केलं जाईल ती सायटोक्रोम आहे म्हणून. आणि सायटोक्रोम P450 प्लस सायटोक्रोम 450 अशा 2 एन्झाईम आहे जे आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन शो करते. ठीक आहे. Also NADPH and O2 he also plays a most important role in case of phase 1 reaction, that is oxidation. याचे सब पार्ट्स आहे, दॅट इज ॲरोमॅटिक हायड्रोक्झिलेशन. ॲरोमॅटिक हायड्रोक्झिलेशन म्हणजे काय, ॲरोमॅटिक रिंगमध्ये हायड्रोक्झिलेशन कॅरीड आउट होतं विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. म्हणजे हे बघा, हे एक स्ट्रक्चर आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे ज्याला आपला अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि तिथे एक अल्कोहोल ॲड केलं जातं. अल्कोहोल ॲड केल्यानं काय होतं की आपला जो कंपाऊंड आहे त्याची पोलॅरिटी इन्क्रीज होते आणि ते इझिली युरिनच्या थ्रू एक्सक्रीट आउट होतं. फॉर एक्झाम्पल फिनोटोईन अँड प्रोप्रॅनॉल हे ड्रग आहे, ॲरोमॅटिक हायड्रोक्झिलेशन थ्रू याला एक्सक्रीट आउट केलं जातं. देन डी अल्कायलेशन ही एक अनदर प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू आपलं मेटाबॉलिझम कॅरीड आउट होतं. फेज 1 मेटाबॉलिझम, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम आणि नायट्रोजन ॲटम याचे 2 सब पॉईंट्स आहे. ऑक्सिजन ॲटममध्ये काय होतं, जो आपला काही कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे ॲड होतं. फॉर एक्झाम्पल ROCH3 हा एक आपला कंपाऊंड आहे, हा ड्रग मॉलिक्युल आहे, याची रिॲक्शन ऑक्सिजन थ्रू होते. आणि काय होतं की इथे ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, ROH हा डिटॅच्ड होता आणि COO H2 आणि हा एक कंपाऊंड फॉर्म होतो जो इझिली एक्सक्रीट आउट होतो. याचं एक्झाम्पल आहे फिनॅसिटिन टू पॅरासिटॉमॉल. देन नायट्रोजन ॲटममध्ये काय होतं की जे काही आपला ड्रग मॉलिक्युल आहे जर त्याच्यामध्ये जर नायट्रोजन ॲटम असला तर ही रिॲक्शन कॅरीड आउट होते. जर नायट्रोजन असला तर त्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिडेशन होतं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं आणि काय होतं, अमाइन फॉर्म होतं आणि जो काही फंक्शनल ग्रुप आहे तो डिटॅच्ड होऊन एक्सक्रीट आउट होतं. देन थर्ड वन इज एन ऑक्सिडेशन. एन ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर आपल्या एखाद्या ड्रग मॉलिक्युलमध्ये जर आपला NH2 प्रेझेंट असणार, जो रिंगला अटॅच असणार, तर तिथे काय होतं, ऑक्सिजन जाऊन अटॅक करतो आणि
NH2चं कन्वर्जन होतं NHOH आणि ही जी काही रिॲक्शन त्याला एन ऑक्सिडेशन म्हणतात. ही जी काही फेज 1ची रिॲक्शन आहे जर तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची असणार तर तुम्ही असं शॉर्टमध्ये त्याचं हेडिंग टाकून एखादं एक्झाम्पल लिहूनही तुम्ही त्याला राईट करू शकता, कारण एवढं मोठं लिहिणं पॉसिबल नाही. फर्स्ट वन ऑक्सिडेशन, सेकंड वन आहे रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होतं की देअर इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजनला ॲड केलं जातं. त्याच्यामधला फर्स्ट सब पॉईंट आहे नायट्रो रिडक्शन. नायट्रो रिडक्शन म्हणजे काय, तो नायट्रो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनचा ॲडिशन होतं. NO2ला कन्वर्ट केलं जातं NH2. NH हायड्रोजन ॲड केल्यामुळे काय जातं, पोलॅरिटी इन्क्रीज झाली आणि आपला ड्रग एक्सक्रीट आउट होतो. देन किटो रिडक्शन. किटो रिडक्शनमध्ये काय होतं की जर आपल्या ड्रगमध्ये जर किटोन ग्रुप असला तर तिथे काय होतं, प्लस आपण काय करणार, रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ह्या कंपाऊंडमध्ये जर आपण हायड्रोजनला ॲड केलं तर काय होणार, एक हायड्रोजन इथं अटॅच होणार, एक इथं होणार म्हणजे OH. परत काय होणार, त्याची पोलॅरिटी इन्क्रीज होणार. देन अझो रिडक्शन. अझो रिडक्शन म्हणजे काय, तर हा जो N डबल बॉन्ड N हा जो कंपाऊंड आहे त्याला अझो कंपाऊंड म्हणतात. तर अझोचं रिडक्शन जर करायचं असणार तर याला इथं आपण काय करतो, हायड्रोजन ॲटमला ॲड करतो आणि हा काय करतो, याला मध्ये नायट्रोजनला ब्रेकडाऊन करतो आणि NH2 फॉर्म करतो. सो त्याच्यानंतर थर्ड वन काय आहे तर ती आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय की जो काही आपला कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल इस्टर आणि अमाइड जर असले तर त्याच्यामध्ये इस्टरेज हा एन्झाईम जाऊन अटॅक करतो आणि ते ॲसिड, अल्कोहोल किंवा अमाइड फॉर्म करतो. एक्झाम्पल जर घेतला तर हा ॲस्प्रिन बघा, हे बघा इथे इस्टर आहे. इस्टरला काय करतो, याच्यावरती सायटोक्रोम P450 आणि एन्झाईम जाऊन अटॅक करतं आणि काय होतं, हा जो काही फंक्शनल ग्रुप हा डिटॅच्ड होता आणि इथं OH जाऊन अटॅक होतं. म्हणजे O तर ऑलरेडी आहे बट काय होतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन होतं आणि काय फॉर्म होतं तर सॅलिसिलिक ॲसिड जे इझिली फेज 1 थ्रू एक्सक्रीट आउट होतो. सो फेज 1 जर रिॲक्शन जर तुम्हाला लिहायचं तर ते 3 बेसिक रिॲक्शन आहे. फर्स्ट वन इज अ ऑक्सिडेशन, सेकंड वन इज अ रिडक्शन अँड थर्ड वन इज अ हायड्रोलिसिस. आणखीनही काही रिॲक्शन्स आहे म्हणजे सायक्लेशन, डिसायक्लेशन, ह्यांनी सुद्धा आपण आपले फेज 1 रिॲक्शन, फेज 1 मेटाबॉलिझममध्ये आपला जो ड्रग आहे इझिली एक्सक्रीट आउट होतो. आता फेज 2 रिॲक्शन म्हणजे काय, तर फेज 2 रिॲक्शन ही सिंथेटिक रिॲक्शन आहे. ही फास्टर असते ॲज कम्पेअर टू फेज 1 रिॲक्शन. याच्यामध्ये आपण प्रिव्हियसच एक्सप्लेन केलं की फेज 2मध्ये काय होतं की आपला जो लिपोफिलिक ड्रग आहे त्याला कन्वर्ट केलं जातं हायड्रोफिलिक ड्रगमध्ये. कसं काय कन्वर्ट करतो तर तिथे आपण आपले कॉन्जुगेट्स ॲड करतो, तिथे फंक्शनल ग्रुप ॲड करतो. सो काय करणार, बेसिक जो स्ट्रक्चर आहे त्याला चेंज करणार आणि त्याची पोलॅरिटी इन्क्रीज करणार. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक ॲसिड. आता सॅलिसिलिक ॲसिडला जर आपल्याला एक्सक्रीट आउट करायचं असलं तर काय करणार, त्याच्यामध्ये आपण आपल्या एन्झाईमला जाऊन अटॅक करायचा, दॅट इज ग्लुकोरोनिक ॲसिड. हा काय करणार, इथे जाऊन अटॅक करणार आणि हे जे काही आहे याचं स्ट्रक्चर चेंज होणार. म्हणजे OH आहे, OHला रिमूव्ह करणार आणि त्याच्या ऐवजी हा जो आपला ग्लुकोरोनिक ॲसिडचा जो काही कंपाऊंड आहे तो जाऊन अटॅच होणार. त्यात काय बेसिक स्ट्रक्चर चेंज झालं म्हणजे आपल्याला रिसेप्टरला जाऊन तो बाउंड होणार नाही आणि OH ॲड झाले. बल्की जरी ग्रुप झाला तरी काय होतं, OH ॲड झाले आणि पोलॅरिटी इन्क्रीज झाली म्हणजेच काय, वॉटर सोल्युबल झालं आणि जो इझिली विथ द हेल्प ऑफ युरिन आणि फिसिस तो एक्सक्रीट आउट होणार. तर याचे जे काही रिॲक्शन्स आहे त्याचे फर्स्ट वन आहे ग्लुकोरोनिक ॲसिड. हे जे काही याचे क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ एन्झाईम्स, जे काही एन्झाईम्स यूज केले जाते या फेज 2 रिॲक्शनमध्ये त्याच्यावरती याची क्लासिफिकेशन आहे. सो फर्स्ट वन इज अ ग्लुकोरोनिक ॲसिड. ग्लुकोरोनिक ॲसिड ह्या क्लासमध्ये काय होतं की एन्झाईम UDP ग्लुकोरोनिल ट्रान्सफरेज ह्या एन्झाईमचा यूज होतो आणि हा काय करतो, कॉन्जुगेट फॉर्म करतो विथ ग्लुकोरोनिक ॲसिड. म्हणजेच काय आहे बघा, ऑलरेडी एक एक्झाम्पल बघितलं की सॅलिसिलिक ॲसिडचं काय होतं की हा जो एन्झाईम इथे जाऊन जर अटॅक केला तर इथे हा आपला ग्लुकोरोनिक ॲसिड हा कॉन्जुगेट फॉर्म करतो आणि त्याचं जे काही ड्रगचं प्रिव्हियस स्ट्रक्चर आहे त्याला चेंज करतो आणि त्याची पोलॅरिटी इन्क्रीज करतो सो दॅट इझिली आपला ड्रग जो एक्सक्रीट आउट होतात. एवढं मोठं स्ट्रक्चर जर तुम्हाला आठवण राहिलं नाही कारण क्लासिफिकेशन भरपूर आहे आणि प्रत्येक क्लासला आपल्याला एक एक्झाम्पल लिहायचं आहे. सो तुम्ही इझी फॉर्ममध्ये असं लिहू शकता की आपला जो ड्रग आहे तर ड्रगला रिॲक्शन होते UDPGA सोबत
विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ट्रान्सफरेज आणि काय फॉर्म होतं तर ड्रग ग्लुकोरोनेट हा कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि UDP हा सेपरेट आउट होतो. सो एक्झाम्पल म्हणून तुम्ही ॲस्प्रिन, पॅरासिटामॉल, पाबा, मॉर्फिन ETC लिहू शकता. देन सेकंड क्लास आहे सल्फेट. सल्फेटमध्ये काय होतं की हा फिनॉलिक कंपाऊंड आणि स्टिरॉइड याला काय होतं एन्झाईमनी अटॅक होतं. कोणता एन्झाईम तर सल्फो ट्रान्सफरेज हा एन्झाईम याच्यामध्ये यूज होतो आणि आपला जो काही कंपाऊंड आहे त्याला वॉटर सोल्युबल किंवा मोर पोलर कंपाऊंडमध्ये कन्वर्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल मिथिल डोपा अँड क्लोरोफिनिकॉल. देन थर्ड वन आहे ग्लायसिन कॉन्जुगेट. ग्लायसिन कॉन्जुगेटमध्ये काय होतं की कार्बोक्सिलिक ॲसिडला कॉन्जुगेटेड केलं जाते म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडला दुसरा ग्रुप जाऊन अटॅच होतो. तर कुठला तर तो ग्लायसिन जाऊन अटॅच होतो. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलेट, निकोटिनिक ॲसिड हे जे ड्रग आहे ते मेटापोलाइज होतं विथ द हेल्प ऑफ दिस रिॲक्शन. देन फोर्थ वन आहे ॲसिटायलेशन. ॲसिटायलेशनमध्ये काय होतं की जे अमिनो किंवा हायड्रॅझिन ग्रुप आहे याला कॉन्जुगेट केलं जाते विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ॲसिटिल कोएन्झाईम A. फॉर एक्झाम्पल RNH2 हा एक आपला अमाइन ग्रुप असलेला एक ड्रग आहे ज्याच्यावरती ॲसिटिल कोएन्झाईम जाऊन अटॅच होतं आणि त्याचं स्ट्रक्चरला चेंज केलं जातं आणि जे काही कंपाऊंड फॉर्म होतं ते काय होतं अगेन इट इज अ वॉटर सोल्युबल अँड पोलर इन नेचर. फॉर एक्झाम्पल सल्फोनामाइड, हायड्रॅझिन, पास ETC. आणखीन असे रिॲक्शन आहे जे फेज 2 मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल मिथायलेशन, ग्लुटाथ हायो कॉन्जुगेशन, न्यूक्लिओटाइड सिंथेसिस ह्या सगळ्या रिॲक्शनना फेज 2 मेटाबॉलिझम कॅरीड आउट होतं. होप सो तुम्हा सगळ्यांना फेज 1 फेज 2 ही क्लिअर असणार की फेज 1 मध्ये काय होतं फेज 2 मध्ये काय होतं. जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लिहायचं असणार कारण मोस्ट ऑफ द टाईम हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला आहे आणि विचारूही शकतं आणि 10 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. तर काय हे जर तुम्हाला एक एक्सप्लेनेशन लक्षात आलं की याच्यामध्ये कुठला ड्रग कशा प्रकारे एक्सक्रीट आउट होतो, फेज 1 म्हणजे काय, फेज 2 म्हणजे काय, तर तुम्हाला इझिली हे लिहिता येणार. एक मेटाबॉलिझमचं तुम्ही बेसिक डिस्क्रिप्शन लिहिलं आणि फेज 1चं डिस्क्रिप्शन लिहून काही रिॲक्शन लिहिले. 3 रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे फेज 1 मधल्या ऑक्सिडेशन, सेकंड वन इज अ रिडक्शन अँड थर्ड वन इज अ हायड्रोलिसिस. हे 3 जरी लिहिले आणि 3चे जरी एक्झाम्पल जरी लिहिलं तरी तुम्ही बस आहे. आणि फेज 2 मध्ये काय तर फेज 2 मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन की फेज 2 म्हणजे काय आणि त्याचे जे काही रिॲक्शन आहेत रिॲक्शन 4 इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वन इज ग्लुकोरोनिक ॲसिड, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे एन्झाईम यूज केला जातो तो. देन सल्फेटमध्ये कुठला एन्झाईम आहे तो. देन ग्लायसिन कॉन्जुगेट अँड ॲसिटायलेशन हे 4 इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्ही इझिली लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली एक्झाममध्ये लिहू शकता. टॉपिकची हँड रिटन नोट जर तुम्हाला पाहिजे असणार तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये अगदी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही विजिट करून PDF डाउनलोड करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स बघणार आहे जे मेटाबॉलिझममध्ये अफेक्ट करू शकतात. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.